दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोटकरी परिवार का एक्सक्लूसिव प्रोजेक्ट 3 लीव्स, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद। फॉर मोर डिटेल्स कॉल 9823339180। बारामतीकरांचा कौल नेमका कोणाला आणि बारामती मतदारसंघात किती टक्के मतदान झालंय पाहूयात। सध्या देशासह राज्यात लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव असलेल्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे। राज्यात एकूण 5 टप्प्यात लोकसभा निवडणूक मतदान होणार आहे। त्यातील 3ऱ्या टप्प्यात राज्यात सर्वाधिक चर्चेचा विषय ठरलेला बारामती लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली। बारामतीत आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली। खासदार सुप्रिया सुळे, शरद पवार, अजित पवार, सुनेत्रा पवार यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय। सकाळी कमी प्रमाणात मतदान झाले, मात्र दुपारी 1 वाजेपर्यंत 27.55% तर 3 वाजेपर्यंत 34.96% इतकं मतदान झालंय। बारामती लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे रोजी सकाळी 7:30 वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली। उन्हाच्या झळांमुळे मतदानाच्या टक्क्यावर परिणाम होत असल्याचं दिसून आलंय। सकाळी 11 वाजेपर्यंत साधारण 14.5% मतदान झाले, तर दुपारी 1:30 वाजेनंतर म्हणजे फक्त 1.5 तासात 27.55% मतदान झालं, तर 3 वाजेपर्यंत 34.96% मतदान झाले। त्यानंतर 5 वाजेपर्यंत बारामतीत राज्यात सर्वाधिक कमी म्हणजे 45% मतदान झालं, तर राज्यात 5 वाजेपर्यंत 53% मतदान झालंय। बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार म्हणजेच नणंद भाऊजाई अशी लढत होणार आहे। त्यामुळे बारामतीकरांचा भावी खासदार कोण असेल याची संपूर्ण राज्याला उत्सुकता लागली। न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे।